नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी राहिली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे. पोलीस आयुक्तालय नवी मुंबई मार्फत भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर नवी मुंबईमध्ये विमानतळाचे इथं उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मोदींकडून. तर तिथं पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. तिथं पोलीस ठाणे निर्माण होण्यासाठी तिथे पदे जाहीर केलेली आहे मित्रांनो. कोणते पदे असणार आहे पोलीस भरतीची तुम्हाला मी संपूर्ण माहिती या जी-आरमध्ये देणार आहे. याचा जी-आर आलेला आहे 6 ऑक्टोबर 2025ला. तर कोणते पदं असणार आहे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या आज स्थापनेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्मितीबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. आता नवी मुंबईमध्ये विमानतळासाठी इथं नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी पदे भरतीसाठी हा जी-आर आहे. ओके. हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी प्रस्तावना. जे की आपण आता वाचून घेऊ सविस्तरपणे. पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते 18/2/2018 रोजी कोडंबुजे येथे पार पडलेला आहे. ओके. सदर विमानतळाचे कामकाज हे 5 फेज मध्ये पूर्ण होणार आहे. संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 2 रनवे, 1 कार्गो ट्रक, त्याच्यानंतर टर्मिनल इतर आपल्याला महत्त्वाचे संरक्षण व नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित आज स्थापना कार्यरत होणार आहेत. ओके. आता विमानतळ पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित झाल्यानंतर 360 कोटी मेट्रिक टन प्रतिवर्ष मालाची व 9 कोटी प्रवासी प्रतिवर्ष याप्रमाणे वाहतूक नियोजित आहे. ओके. आता परिणामी इतक्या मोठ्या प्रवासी व मालवाहतुकीच्या सुरक्षेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्वतंत्र पोलीस ठाणे तात्काळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उपरोक्त कारणास्तव अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 रोजीच्या पत्रांद्वारे पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आज स्थापनेवरील सध्या कार्यरत पनवेल शहर पोलीस ठाणे व उल्वा पोलीस ठाणे या 2 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून आता या दोघी पोलीस स्टेशनचे कार्यरत विभाजन केलेले म्हणजे त्यांनी आता वेगळे आता नवीन नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्मिती करण्याबाबतचा सादर केलेला प्रस्तावना शासनाच्या विचारधारणात होता. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे आता शासन निर्णय. आता शासन निर्णयामध्ये आपण वाचून घेऊया सविस्तर माहिती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पनवेल शहर पोलीस ठाणे व उल्वा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे उक्त नमूद पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील 108 नियमित पदे निर्माण करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चाचे दिलेल्या 3,38,14,800 आवर्ती खर्च व 1,76,39,808 रुपये इतका खर्च आपल्याला अनावर्तीमध्ये दिलेला आहे. आवर्तीमध्ये 3,38,14,800, अनावर्तीमध्ये 1,76,39,808 रुपये. ओके. किती पदं असणार आहे? 108 पदे निर्माण करण्यात येत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सदर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याकरिता येणारा आवर्ती व अनावर्ती खर्च त्या वर्षामध्ये उपलब्ध मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय पोलीस ठाणे निर्माण केलेल्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाणे व उल्वा पोलीस ठाणे व नवनिर्मित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय पोलीस ठाणे या 3 पोलीस ठाणेकरिता हद्दनिश्चिता प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने शासनास सादर करावा असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. म्हणजे त्यांची सीमारेखा. ओके. सदर शासन निर्णय हा संदर्भ क्रमांक 2 वित्त विभागामधून दिलेला आहे. दिनांक 3/10/2025 चा दिलेल्या मान्यतेनुसार निर्माण करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये आता बघूया आपण आता कोणते पदं आहेत जे की आपण परिशिष्ट अ मध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये शासन निर्णय दिलेला आहे गृह विभागाकडून. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र परिशिष्ट अ मध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई
यांचे या स्थापनेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील, म्हणजे नव्याने पद निर्माण होणार आहे. याच्यामध्ये असणारे नियमित पदे असणारे ओके 108 पदे, अनुक्रमांक दिलेले, पदनाम दिलेले आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, पदसंख्या दिलेली आहे, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलं पद असं आहे पोलीस निरीक्षक, त्यांना एस-18 सॅलरी असणार आहे. 49,100 ते 1,55,800 रुपये पगार असणार आहे. याच्यामध्ये 2 पदं असणार आहे, 2 पदं ओके. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी ए-पी-आय करता एस-15 सॅलरी असणार आहे. 41,800 पासून 1,32,300 पर्यंत आपल्याला पगार याच्यात भेटणारे जे 3 पदं बघायला मिळतात. 3 नंबरचं जे पद असणार आहे पोलीस उपनिरीक्षक, एस-14 सॅलरी असणार आहे 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यामध्ये आपल्याला 6 पदे बघायला मिळतात, 6 पदांसाठी. 4 नंबरचं जे पद आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, याच्यामध्ये एस-10 सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300 रुपये पगार असणार. याच्यामध्ये आपल्याला 6 पदं बघायला मिळतात ओके. त्यानंतर असणार आहे 5 नंबरला पोलीस हवालदार करता एस-9 सॅलरी 26,400 ते 83,600 प्लस आपल्याला 750 विशेष वेतन असणार आहे. याच्यात आपल्याला 27 पदं बघायला मिळतात ओके. त्यानंतर याच्यात असणार आहे पोलीस शिपाईकरिता, याच्यामध्ये एस-7 सॅलरी असणार एस-7 21,700 ते 69,100 रुपये पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला विशेष वेतन असणारे 750 रुपये, 42 पदं बघायला मिळतात. आता महिला पोलीस शिपाईसाठी पण इथं वॅकन्सी असणार आहे 7 नंबरला. याच्यात पण एस-7 सॅलरी असणार 21,700 पासून ते आपल्याला 69,100 पगार असणार आहे. याच्यात प्लस विशेष 750 रुपये विशेष वेतन असणार आहे. 19 पदं बघायला मिळेल 750 रुपये ओके. 8 नंबरला चालक पोलीस शिपाईसाठी मला ड्रायव्हर पदासाठी एस-7 सॅलरी 21,700 ते 69,100 रुपये विशेष वेतन असणारे 750 रुपये. याच्यामध्ये 3 पदं बघायला मिळतात. तर टोटल असे 108 पदे याच्यात दिलेले आहे. 3,38,14,800 इतका खर्च आवर्तीमध्ये आलेला आहे. अनावर्तीमध्ये इथे 1,76,000 39,808 रुपये एवढा खर्च आहे ओके. तर अशी पदं जी निघालेली आहे. आता तुम्हाला जर माहिती पोलीस भरतीची बंपर पोलीस भरती निघालेली आहे. 15,000 प्लस मोठे जागा निघालेल्या आहे ओके. आणि बाकीची जी पदं आहे हे पोलीस शिपाईचे पोलीस भरतीमार्फत भरल्या जातील. आणि बाकीची जी पदं असतात आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वगैरे जे असतात एम-पी-एस-सी मार्फत भरले जातात ओके. पोलीस उपनिरीक्षकची पदे ओके. ते एम-पी-एस-सी मार्फत बाकीचे भरले जाणार आणि बाकीचे प्रमोशन बेस असतात 2 पदं पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ए-पी-आय आणि पी-आयचे. हे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रमोशन होऊन जात असतात पुढे ओके. तर हे बाकीचे पदं 2 पदं सोडून बाकीच्यांची भरती जाहीर झालेली आहे. एम-पी-एस-सी मार्फत भरती आलेली, ग्रुप बीची पण, ग्रुप सीची पण भरती आलेली आणि पोलीस भरतीचा पण जी-आर आलेला आहे. 15,000 प्लस पदं त्याच्यामध्ये आहे ओके. तिथूनच हे भरले जाणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. खूप साऱ्या ठिकाणी नवीन-नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येत आहे. कारण की इथं वाहतुकीमुळे व गावांची वस्ती वाढल्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी पोलिसांचे आपले कार्यालय ओपन करण्यात आलेले आहे ओके. त्या ठिकाणी नवीन-नवीन पदं इथं भरण्यात येणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता लवकरच आता आपले पोलीस एम-पी-एस-सीची परीक्षा पण जाहीर झालेली आहे. एम-पी-एस-सी ग्रुप बीची पण आणि ग्रुप सीची पण. त्याचा पण अभ्यास करा आणि पोलीस भरतीचा पण आता बंपर जी-आर येणार आहे, अपडेट येणार आहे आता अप्लाय करण्यासाठी. तर लवकरच आपल्याला तयारीला लागायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे. याला आपली पोलीस भरती आली की आपण ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आपण करू शकतो. नवी मुंबई, त्यानंतर जळगाव वगैरे जे पण आपलं असेल धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा असे प्रत्येक जिल्ह्याकरता पोलीस भरती जाहीर होणार आहे. ओके. तर लवकरात लवकर आपल्याला ते फॉर्म पण येणार आहे. तत्पूर्वी आपल्याला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. याचा जर तुम्हाला पी-डी-एफ फॉर्मॅट पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram येईल, Facebookची ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसोबत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या नव्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.